मॅडम ऑफलाईन घेताना टूल लागणार का मुलांसाठी? ऑफलाईन घेताना तुम्ही मुलांसाठी जे पुस्तकं मागवणार त्याच्यासोबत हे टूल मिळेल. ओके, किंवा ठीक आहे, तुम्हाला ठीक. डायरेक्ट मुलांसाठीच घ्यायचंय का? नाही. तुम्हाला स्वतःला पण काही गोष्टी कळायला हव्या की टूल कसं आहे, ते कसं वापरायचं, पुस्तकं काय आहेत, एक्झाम्पल कसे आहेत. मग तुम्हाला स्वतःसाठी आज एक किट घ्यावं लागेल. तुम्ही ते घेतलं ओके, तरच ओके. तुम्ही तुमची कार्य सुरू करणार ना. सो हे तुम्हाला मिळेल. तुम्हाला इथे करायचं आहे प्रॅक्टिस. फक्त टूल आणि ओके. फक्त फिंगर्स असे तुम्हाला व्हिडिओ देणार आहे. त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय? प्रॅक्टिस ओके, ओके. करायची. आता हे जर तुम्हाला आज लक्षात आलेलं असेल तर पोस्टर बनवून देईल. तुम्ही लगेच ऍडव्हर्टाइजमेंट सुरू करू शकता. पण हा, माझ्याकडून तुमच्याकडे पुस्तकं पोहोचणं यामध्ये तुम्ही 2 आठवडे काउंट करा. मी सांगेन तो उद्या परवा मिळेल, पुढच्या आठवड्यात मिळेल आणि जर उशीर झाला तर तुमच्यासारखे कॉल येतील. कारण अबॅकसचा फ्री क्लास मी पहिल्यांदा घेते. आधी मी पेड घेतले होते. सो मला माहिती होतं मला किती पुस्तकं ऑर्डर करायचे तेवढे मी केलेले होते. आता तुम्ही किती जण क्लासला येतात आणि किती जणांना ही जर्नी पुढे कंटिन्यू करायची आहे, कोण पुस्तकं घेणार आहे, तर माझ्याकडे तो स्टॉक नाहीये. सो तुम्ही मला फी पे केल्यानंतर मी पुस्तकं छापून घेणार. त्याच्यानंतर ते माझ्यापर्यंत येणार. मग मी तुम्हाला पाठवणार. तर याच्यामध्ये 2 आठवडे तुम्ही काउंट करू शकता. ओके? येस. बोला अश्विनीताई. पुस्तकांची पूर्ण जे किट मागवणार त्याची किती फीस तुम्हाला पेड करायची? 600. मी एक्साइटमेंट आहे, मला शिकवायचंय, मला पाहिजे. 600 रुपयामध्ये तुम्हाला 800. किती म्हटलं मॅडम? 600. ओके. त्याच्यात तुम्हाला हे टूल येणार, हे 2 पुस्तकं येणार. ओके? त्याच्यानंतर तुमचं सर्टिफिकेट हे तुम्हाला ऑनलाईन मिळणार टीचरचं. त्याच्यानंतर तुम्ही मुलांसाठी मागवत आहात तर त्याच्यात तुम्हाला काय मिळणार? 2 पुस्तकं, हे टूल, मुलाचं सर्टिफिकेट, मुलगा म्हणजे स्टुडंट किंवा जे पण असेल त्यांचं सर्टिफिकेट आणि क्वेश्चन पेपर त्या लेवलचे हे मिळणार तुम्हाला. ओके? येस. तर तुम्ही 600 रुपये स्वतःच्या अभ्यासावर खर्च करून तुमची जर्नी सुरू करू शकता. आज दिनांक आहे 26 डिसेंबर 2024. युट्यूबचा व्हिडिओ बघणाऱ्यांना नम्र विनंती आहे, पुढे भविष्यात कधीतरी 600 रुपयासाठी माझ्याशी वाद घालू नये, विनंती करू नये. कारण किंमत वाढू शकते किंवा कमी होऊ शकते किंवा सेम राहू शकते. सो युट्यूबचा तुम्ही ज्या दिवशी बघत आहात त्या दिवशी तुम्हाला मला विचारायचंय की आज किटची प्राइस काय आहे किंवा नियम आणि अटी काय आहे. आज जरी फर्स्ट लेवल मी फ्री देत असले तरी तुम्हाला एक नियम अट सांगितलेली आहे. कमीत कमी 5 ऍडमिशन 5 मुलं शिकवले तुम्ही तरच तुम्हाला मी सेकंड लेवल फ्री देणार. अदरवाईज तुम्ही मला पैसे पे करून माझ्याकडून शिकू शकता. ओके? फ्री हवी असेल तर तुम्हाला काम करावं लागेल, हातपाय हलवावे लागतील. मॅडम, कष्ट केल्याशिवाय फळ येत नाही. येस. हॅलो मॅम, मराठीतनं पुस्तक टाईप करून शकता तुम्ही? मराठीची गरज नाही, सगळे अंक आहे. अंक, ओन्ली नंबर्स. हे बघा, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन ओन्ली. मराठीत जर केलं तर खूप चांगलं होईल. सेजल तुमचा माईक बंद करा, तुम्ही आपण नंतर बोलू. ओके? येस. चलो, किती वाजले? 3:42. आता बोर्ड दिसतोय, बोर्डवर घेऊ आपण. प्रश्न होता. त्यांचा विचार. मला एक विचारायचं होतं की स्टुडंट्स आपल्याला जर मिळाले तरच आपण शिकवू शकणार ना? जर तुम्ही मला असं म्हणलं की मला स्टुडंट्स मिळतील का, तर तुम्ही याच जर्नीमध्ये पुढे राहणार. पण तुम्हाला आज ठरवायचंय की हा, मला अभ्यासासाठी स्टुडंट्स मिळालेले आहेत. हे स्वतःशी बोला. मी एक अबॅकस टीचर झालेली आहे. मला अबॅकस साठी सुरुवातीला 5 स्टुडंट मिळालेले आहेत. हे मनातल्या मनात बोलत राहा तर तुम्हाला ते मिळतील. पण मला मिळतील का, मग मी काय करू, मग कसं होईल, माझं तर नशीब असं.
हे जर बोलत असाल तर तुमचं तेच होईल. ओके. जर अशी प्रश्न असतील मला स्टुडंट मिळतील का, कुठून मिळतील, मला शिकवता येईल का, तर वेकी लेवल 1चा राहा, स्वतः क्लास करा, सगळं ब्रेन वॉश करून टाकेल तुमचं. एक मिनिट मॅडम, Yes. माझा एक प्रश्न होता. प्रत्येक लेवल साठी बुक जे येणार त्याच्यासाठी 600 रुपये पे करावे लागतील का? आता सध्या तरी आज तारखेला. ओके. ओके, म्हणजे तुमचं फर्स्ट लेवलचं तर म्हणजे ऍक्च्युली कसं आहे, उद्यापासून समजा 1-2 दिवसांनी ऍड जर करायची झाली तर तशी पालकांना आपल्याला कल्पना द्यावी लागणार की प्रत्येक लेवलसाठी हे एवढे एवढे पे करावे लागतील म्हणून. Yes, म्हणून सध्या तुमच्या समजलं. ओके, फर्स्ट लेवलचे तरी 600 फुल Yes. किट येणार त्याच्यामुळे. ओके. आता बघा आजच्या वेळी तुम्हाला अजून सांगते काय होतं की आता मार्केटला प्राइस आहे 3,500 पर्यंत 3,000 पर्यंत पर लेवल मुलांकडून घेतात त्यांना शिकवण्यासाठी. ओके. सो 3,000चे निम्मे करा 1,500. तुम्ही जरी 1,500 घेतले आणि मला 600 दिले तरी तुमच्याकडे किती शिल्लक राहतं एक सुरुवात करण्यासाठी. जर तुमच्यात तेवढं कॉन्फिडंट आहे की मी समोरच्याला तसं सांगू शकते आणि तसं शिकवू शकते तर मार्केटच्या सोबत जा 3,000 रुपये घ्या 600 मला पाठवा पुस्तकांसाठी. माझ्यासाठी प्रिंटिंग मशीन आपल्या घरची नाही. ओके. येस. आणि जर तुम्ही असं लखलखाट मोठमोठे प्रोग्राम्स बाहेर बघत असाल की मुलांना मोठ्या मोठ्या ट्रॉफीज मिळत आहेत तर तसे प्रोग्राम आपल्याकडे सुद्धा होतील. कधी तुम्ही मुलांना शिकवणार मग त्या मुलांचे आपण तसे प्रोग्राम्स घेणार. ओके. तुम्ही आधीच्या आधी म्हणाल तर आधीच्या आधी मी आत्ता कुणाला शिकवते फक्त टीचर्सला. याच्या आधी पण कुणाला शिकवलंय टीचर्सला. नो डाऊट 2026च्या जानेवारी महिन्यात तुमच्यासाठी मी एक खूप छान प्रोग्राम ठेवणार आहे. तो ऑफलाईन असेल, पुण्यात असेल आणि तुम्हाला ट्रॉफीज, पुरस्कार, डान्स, ऍक्टिंग, ड्रामा हे करण्यासाठी एक स्टेज तुम्हाला मिळणार आहे. पण हे कधी शक्य आहे ज्या वेळेला तुम्ही माझ्या कनेक्ट मध्ये राहाल. ओके. ओके. ऍक्च्युली कसं आहे मॅडम, थोडंसं मी प्रॉपर कोल्हापूर सिटी मध्ये नाहीये, थोडंसं गाव लेवलला आहे. त्याच्यामुळे कसं आहे फी किती घ्यायची आणि तुम्हाला किट साठी किती पे करायचं हे पण थोडंसं कॅल्क्युलेशन मला जमवावं लागेल. म्हणून तुम्हाला विचारलं की प्रत्येक लेवलसाठी तुम्हाला पे करावे लागतील का असं. 600 रुपये वजा करून तुम्ही तुमची शिकवण्याची फी ठरवू शकता. सुरुवातीला जर गाव साईड आहे, मराठी मीडियमचा क्राऊड जास्ती आहे, तर त्यांना तुम्हाला एक फ्री सेशन घेऊन सांगावं लागेल, समजवावं लागेल की बघा सगळेच मुलं शिकतात. मग त्यांचाच हक्क आहे का फक्त इंग्लिश मीडियमच्या मुलांचा आणि श्रीमंत मुलांचा अबॅकसवर? तर नाही. अबॅकसचे हे हे फायदे आहेत. तर तुम्ही मुलांना शिकवा. पहिली लेवल जी मी आत्ता घेतली तिला बिगिनर लेवल म्हणतात. ओके. सो बिगिनर लेवल पालकांसाठी मुलांसाठी जर फ्री घेत असाल तर त्यांनाही कळेल की आपण कशासाठी पे करू लागलो, आपल्याला काय शिकायला मिळणार आहे. ओके. येस. तर आता आता माझं समोर ती पाटी आहे. ओके. ही तुम्हाला 3-4 दिवसात जमतं. तुम्हाला म्हणजे मुलांना आपल्याकडून स्वतःकडून अपेक्षा ठेवायची नाही. माझ्याकडून पण अपेक्षा ठेवायची नाही की मी एवढं फास्ट हे करेन. माझं ते वय नाही, तुमचं पण ते वय नाही. ते काम कुणाचं आहे? ज्युनियर केजी ते दुसरी फार फार तिसरीच्या मुलांचं, चौथीच्या मुलांचं ते हे करतील. आपल्याला शिकवायचंय. मी जसं तुम्हाला शिकवलं. पण फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते 4 ऍड 5 लेस 2. मग ते असं करतात, व्हिज्युअलाइज करतात ती मुलं. ऍड 4 ऍड 5 किती झाले 9 आणि लेस 2 किती झाले 7. ऍड 2 ऍड 2 किती झाले 22. ऍड 5 ऍड 6 किती झाले 56. अशा पद्धतीने ती मुलं करतात. याच्यासाठी त्यांना सराव करावा लागतो. आता सराव डिपेंड करतं. मूल जेवढं लहान तेवढं फास्ट व्हिज्युअलाइज करतं. आणि तुमची मेथड जर माझ्या मेथड तुम्ही घेत असाल, रोज 10 मिनिटं घेत असाल तर मुलं दुसऱ्या दिवशी व्हिज्युअलाइज करतात. अशा केस स्टडी आहेत आपल्याकडे. ओके. येस. सो अजून काही प्रश्न आहेत?
आता मला सांगा ऍड 5 ऍड 2 ऍड 1 हे आपण इथे करू. दिसतंय? ऍड 5 ऍड 5 Five. केला, ऍड 2 Two. केला, ऍड 1 1 केला. काय answer आलं? 5 काय answer आलं? 8. 8 8. बरोबर. आता पुढे एक्झाम्पल करू आपण. ऍड 3 लेस 2 ऍड 5. ऍड 3 लेस 2 ऍड 5. काय आलं? 6 आणि याला म्हणतात बिगिनर लेवल. ओके. आता तुम्हाला विद्यार्थी कशा प्रकारचे असतात ते तुम्हाला सांगते. 2 प्रकारचे विद्यार्थी असतात किंवा स्वतःची मुलं असतात. पहिला प्रकार असतो जे स्वतःहून अभ्यासाला बसतात. माईक बंद करा, कुणाचा सुरू आहे हा? ओके. हा. 2 प्रकारचे विद्यार्थी असतात, मुलं असतात. एक प्रकार असतो, पहिला नाही म्हणते मी, एक आणि दुसरा असं म्हणते. ओके. एक प्रकारची मुलं अशी असतात जी स्वतःहून अभ्यासाला बसतात, ज्यांना स्वतःहून अभ्यास करावासा वाटतो, ती मुलं अभ्यासू असतात. दुसऱ्या प्रकारची मुलं अशी असतात ती स्वतःहून अभ्यास करत नाही, त्यांना म्हणावं लागतं, अरे कर रे बाबा, अरे कर रे बाबा, अरे कर रे बाबा, किंवा 2-4 फटके पण द्यावे लागतात. सो 2 कॅटेगरीज आहेत. जर लकीली तुमच्याकडे पहिल्या कॅटेगरी मधले स्टुडंट आले की जे स्वतःहून करतात, तर हे पुस्तक त्यांच्या मांडीवर ठेवायचं, त्यांना म्हणायचं 10 मिनिट हे उदाहरण सोडव. ओके. ते 15-20 मिनिटं सोडवतात. दुसरी मुलं अशी असतात की तुम्ही हे पुस्तक त्यांना दिलं आणि उदाहरण सोडव म्हटलं तरी ते सोडवणार नाही. मग इथे तुमची खरी परीक्षा आहे. मग ह्या मुलांसाठी काय करायचं? त्याला म्हणायचं बाबा रे तू तिथे बसून राहा, काही करू नको. त्याच्या हातात द्यायचं हे टूल, आपल्या हातात घ्यायचं पुस्तक आणि आपण इथं बोलायचं ऍड 3 तो करणार, ऍड 7 तो करणार, ऍड 7 तो करणार आणि उत्तर सांगणार आणि ते उत्तर आपण इथे लिहायचं. ओके. सो अशी मुलं असतात. जर तुमच्याकडे आली तर तुम्ही म्हणणार की तुम्ही तर सांगितलं होतं 10 मिनिटं जर रोज घेतलं तर 1 लेवल पूर्ण होते, मग आमची कशी नाही झाली? त्याच्यात माझी चूक आहे का? तुमची आहे का? त्या मुलाची आहे का? नाही. तो तसा आहे, त्याला कुणाच्या तरी मदतीची गरज लागते, त्याला टीम लागते. तो एकटा करू शकत नाही, एकटा करू शकत नाही. त्याला टीमची गरज आहे, त्याला सपोर्टची गरज आहे, त्याला मदतीची गरज आहे. सो तुमचे 10 मिनिटं त्याच्यासाठी अमृता समान आहे. तुम्ही जर हे बोललात सम्स, तो सोडवेल आणि तो जे उत्तर सांगेल ते इथे लिहून घ्यायचं. उगीच त्याच्या मागे लागायचं, अरे बाबा कर रे कर रे खरे म्हणून आपलं डोकं आणि एनर्जी खाली करायची नाही. भले तुमच्याकडे जास्ती मुलं आली तर त्याला 5 मिनिट द्या रोजची, पण तुम्हाला ते करून घ्यावं लागेल. ओके. सो अजून आपल्याकडे 8 मिनिट बाकी आहेत. एखादं सम मी घेते. इन बिटवीन जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. उद्या आपण फर्स्ट लेव्हल शिकणार आहोत. आज बिगिनर लेव्हल शिकलो, पण ज्यांना जर पुढे जायचं असेल तर त्यांनी आज आणि उद्या 2 दिवस मुदत आहे, ऑफर फी आहे किट घेण्यासाठी 600 रुपये. तुम्ही जर पाठवलं तर मी किती नंबर ऑफ तुम्ही घेत आहात तसं प्रिंटिंगला सुरुवात करेल. माझा जो नंबर आहे तोच नंबर गुगल पेला आहे. सो तुम्ही तिथे तुमचं नाव, पेमेंटचा स्क्रीनशॉट मला ग्रुपमध्येच टाकायचा आहे. आजचं सेशन कसं वाटलं त्याच्याबद्दलचा तुमचा व्हॅल्युएबल फीडबॅक, किमती अभिप्राय ग्रुपला टाकायचा आहे. जर तुम्ही मला अप्रिशिएट केलं तर मला अजून उत्साह येईल उद्या तुम्हाला शिकवण्यासाठी.
ओके येस. तर एक मॅडम एक क्वेश्चन होतं ना, 7+7 कसं दाखवणार ती स्लेट वर? पुढची लेवल आहे. ती पुढची लेवल आहे. ओके. तो प्रश्न असा आहे की नंबर तर ऍड करायचा आहे पण बीड्सच नाहीये, मग काय करायचं? ते आहे फर्स्ट सेकंड थर्ड लेवल. ओके. आता काय आहे, नंबर्स पण आहेत आणि बीड्स पण अवेलेबल आहेत. ओके. सो एक एक्झाम्पल आपण घेऊ. ओके. 1 to 12. 1 2. ओके. त्याच्यानंतर 2 to 121 हा पण. ओके. त्याच्यानंतर 1 1 11. 1 1 11. आन्सर इज 44. 44. येस, व्हेरी गुड. चलो नेक्स्ट क्वेश्चन. प्रोफेसर बालाजी म्हणून कोण आहे हँड रेस केलेला आहे? मॅम मला विचारायचं होतं की आपण जसं टेन्स पर्यंत बघितलं फिंगर्सचं, तसं हंड्रेडचं कसं असणार आहे फिंगर्स? ते पण शिकवून झालं. काय फिंगर्स? फिंगर्स. ओके. लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट असं जातं ते. ओके. लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट. आणि तुम्हाला जे मी व्हिडिओज देणार आहे त्यात ते आहे. छोट्या ओके किट वरती. ओके. ओके. ओके, थँक्यू मॅडम. खूप छान वाटलं. पर बीड्सचं मॅडम काय असणार आहे त्याची व्हॅल्यू प्रत्येक ह्याच्यानुसार बदलत जाणार आहे का? तुम्ही लेवलनुसार. पूर्ण अप्पर बीड्सची व्हॅल्यू म्हणजे 5 50 500 ओके 5000 5 50,000 5 लाख 50 लाख. ओके. बरोबर. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. इतका वेळ तुम्ही मला ऐकून घेतलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही मला ही संधी दिली तुमच्या समोर माझं जे काही स्किल आहे ते मांडण्याची, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आजचं मार्गशीर्ष महिन्याच्या निमित्ताने गुरुवारचं हे हळदी कुंकू कसं वाटलं तुम्हाला? मॅडम तुमची YouTube लिंक शेअर करणार मॅडम. थँक्यू. अजून एखाद दुसरा अभिप्राय कुणाला काय वाटलं? आपल्याकडे आता किती मिनिट आहेत? कारण 4 वाजेनंतर पुन्हा दुसरं सेशन आहे. 4 मिनिट आहेत. या 4 मिनिटात जर कुणाला इथे काही शेअर करायचं असेल, प्रश्न विचारायचा असेल तर यू आर मोस्ट वेलकम. मॅडम तुम्ही आज जे आम्हाला शिकवलं म्हणजे ज्या गृहिणी आहेत त्यांना हा खूप छान प्लॅटफॉर्म ओपन करून दिलाय तुम्ही की स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यासाठी आणि स्वतःला डेव्हलप करण्यासाठी घरच्यांसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट ठरणार आहे आमच्यासाठी. खूप खूप थँक्यू. तुमचे आभार आहेत. हा मॅडम, असा म्हणजे कोर्स अजूनपर्यंत तर कुणीच म्हणजे असं फ्री मध्ये असं नाही केलेलं नाहीये. तुम्ही खूप छान केलं, मला खूप आवडलं. युनिव्हर्स योग घडवला आमच्यासाठी. तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचल्या. थँक्यू. बस फक्त जे आज मिळालंय ते इथेच सोडू नका. याला घेऊन पुढे जा. ज्यांना शिकून यात इंटरेस्ट आहे त्यांनी. याच्यानंतर भरपूर असे कोर्सेस आहेत फ्री की ज्याच्या नंतर तुमचा इन्कम सोर्स सुरू होऊ शकतो. आणि जसं मी आज क्लिअर कट शिकवलं, पूर्ण शिकवलं, हातचं काही न ठेवता, असंच ते पण कोर्सेस असतील ज्यामध्ये क्लिअर आणि पूर्ण व्यवस्थित शिकवलं जाईल. सो स्टे कनेक्टेड. उद्या लेवल 1 शिकण्यासाठी कोण कोण तयार आहे? कोण कोण इंटरेस्टेड आहे? लेवल 1 आज बिगिनर लेवल. येस. सेजल, भावना, मीतल, अजून काय काय नाव आहेत? ओपन करा. सविता. ओके.
ओके, थँक्यू सो मच. चला थांबूया. Yes, I'm so grateful. Always blessings, always blessings, always blessings. आजची रेकॉर्डिंग आहे तर हा. ग्रुपमध्ये रेकॉर्डिंग हा माणसाची प्लीज करू नका. 2 तासाची रेकॉर्डिंग खूप मोठी आहे. तिला कनेक्ट करावी लागेल. तुकड्या तुकड्यात रेकॉर्ड झालेला आहे त्याला कनेक्ट करावं लागेल. त्याला वेगळ्या फोल्डरमध्ये अपलोड करावं लागेल. मग ती युट्यूबला अपलोड होईल. खूप वेळ लागेल आणि आता याच्यानंतर माझी 4:15 दुसरी बॅच आहे. सो मी तिथे असणार, लॅपटॉप तिथे असणार, तर लगेच हे काम होणार नाही. रेकॉर्डिंग मॅडम तुम्हाला एक म्हणजे कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा म्हणजे सेटअप कसं करायचं ते पण सांगा म्हणजे काय म्हणतात हा हा उद्या बघू आपण. येस, हो, तो चालेल. रेकॉर्डिंगसाठी मेसेज करू नका. तुम्हाला मी ग्रुप आता ओपन करते आहे. ग्रुपचे नियम तुम्हाला सांगते आहे. नो गुड मॉर्निंग, नो गुड नाईट, नो सामाजिक, नो राजकीय. कुणीही जन्माला आला काय आणि कुणी गेला काय, कुणाचा बर्थडे, एकही मेसेज नको. जर तसं तुम्ही करत असाल तर मी विदाउट एनी इन्स्ट्रक्शन तुम्हाला सूचना न देता रिमूव्ह करेल. मग विचारायचं नाही की मला का रिमूव्ह केलं. ग्रुपमध्ये फक्त आणि फक्त शेअरिंग केअरिंग होईल अभ्यासाच्या बाबतीत. काहीही प्रश्न असतील अभ्यासाच्या बाबतीत, शंका असतील तर माझा पर्सनल नंबर आहे त्यावर कनेक्ट तुम्ही होऊ शकता. ग्रुपची एनर्जी डिस्टर्ब करायची नाही. एनर्जी डिस्टर्ब झाली ग्रुपची तर मी ग्रुपमधून रिमूव्ह करून टाकेल. ओके, ही नमूद सूचना आहे. ओके, सो गुड नाईट, गुड मॉर्निंग. चलो, बाय बाय. लव यू ऑल. बाय बाय मॅम, थँक्यू. बाय बाय. बाय.